श्लोक 25. महर्षीणां भृगुरहंकिरामस्म्यैकमक्षरं यज्ञानाय जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः. अर्थ: महर्षींमध्ये भृगु वाणीमधील एक अक्षर म्हणजे ओम मी आहे, तर यज्ञामध्ये जपयज्ञ व स्थिर वस्तूंपैकी हिमालय मी आहे. म्हणजेच या सर्व भगवंताच्या विभूती आहेत. विवरण: भृगु, अत्री, मरीची, अंगिरा इत्यादी सर्व ऋषींमध्ये भृगु हे श्रेष्ठ असे आहेत. ते मोठे भक्त, ज्ञानी व तेजस्वी होते. ज्ञानीच ब्रह्मा, विष्णू व महेश या तिघांची परीक्षा घेऊन त्यामध्ये भगवान विष्णूंना सर्वश्रेष्ठ म्हणून सिद्ध केले होते. महर्षी भृगु यांनी दक्षकन्या ख्याती हिच्याशी विवाह केला होता आणि त्यांना धाता, विधाता व च्यवन असे 3 पुत्र व श्री नावाची एक कन्या झाली. श्री म्हणजे नारायणाची पत्नी. या तिन्ही देवांचे श्रेष्ठत्वाची परीक्षा घेण्याकरता त्यांनी विष्णूंचे वक्षस्थलावर लत्ताप्रहार केला होता. भगवान विष्णूंनी तो आनंदाने झेलला. इतकेच नाही तर या प्रसंगाची आठवण म्हणून कायम राहावी आणि सर्वांना ते कळावे म्हणून ते पदचिन्ह आपल्या वक्षस्थळावर कायम धारण केलेले आहे. यामध्ये ब्रह्मा व महेश यांनी या गोष्टीला नकार दिला आणि म्हणूनच विष्णूला श्रेष्ठत्व मिळाले. भृगु ऋषी हे ब्रह्मदेवाचे मानस पुत्र होत आणि ह्या भगवंताच्या वक्षस्थळावर जे पदचिन्ह आहे त्याला श्री वत्सलांचन असे म्हणतात. त्यासंबंधी अजूनही एक हकीकत अशी सांगितली जाते, ती पुढील प्रमाणे आहे. या भृगु ऋषींनी सर्वप्रथम अग्नीचा शोध लावला. अग्नीजवळ स्वतःजवळ बाळगायला सुरुवात केली. परंतु सृष्टीच्या सुरुवातीचे काळात या गोष्टीला भगवान विष्णूंनी विरोध केला. कारण त्यांना सर्व जगांचा प्रतिपाल करायचा होता. त्यांना असं वाटलं की आपल्याजवळ हा अग्नी बाळगला तर काहीतरी भयंकर घटना घडतील, आगी लागतील आणि माणसांचा विध्वंस होईल. मात्र भृगु ऋषींनी आपला हट्ट सोडला नाही. अगदी छोट्या रूपातील हा अग्नी म्हणजे आपल्या भाषेत विस्तव मानवाला मोठे वरदान ठरला. जेव्हा विष्णूंना ही गोष्ट काही कालानंतर पटली तेव्हा त्यांनी भृगूंच्या या संशोधनाला मान्यता दिली. आणि इतकंच नाही तर त्यांनी आपली चूक सर्वांच्या समक्ष कबूल केली आणि या प्रसंगाची आठवण राहावी म्हणून वक्षस्थलावर जे चिन्ह धारण केले त्याला वत्सलांचन असे नावही आहे. असे हे भृगु ऋषी भगवंताची विभूतीच आहेत. गिरा म्हणजे वाणी. मनातील भाव प्रगट करण्याचे मुख्य साधन म्हणजे वाणी आहे. सर्वप्रथम प्रणव म्हणजे ओंकार प्रगट झाला. यामध्ये अ, उ आणि म अशी 3 अक्षरे आहेत. मग त्रिपदा गायत्री, त्यापासून वेद आणि वेदापासून शास्त्र व पुराणे इत्यादी वाङ्मय निर्माण झाले. या शब्दसृष्टीचा उगम ज्या एका अक्षरापासून झाला त्यामुळेच हे अक्षर अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे. वैदिक लोकांचे शास्त्रविहित यज्ञ, दान आणि तप या सर्व क्रिया प्रणवाचा उच्चार करूनच केल्या जातात. याला अध्यात्मात मानाचे पहिले स्थान आहे. याची निर्मिती भगवंतांपासूनच झाली. असा हा ओंकार हा भगवंताची विभूतीच आहे. जप यज्ञ. मंत्रांनी जेवढे यज्ञ केले जातात त्यात जपयज्ञाला महत्त्वाचे स्थान आहे. मंत्र म्हणजे यज्ञामध्ये अनेक वस्तू, पदार्थ, विधी इत्यादींची जी आवश्यकता असते त्यासाठी मंत्र आणि तंत्र ज्ञात असे विद्वान पुरोहित फार गरजेचे असतात. यात अनेकांचे श्रम, वेळ व पैसा यांचा व्यय होत असतो. काही कारणाने यामध्ये जर ह्या सगळ्या विधीमध्ये एखादी त्रुटी उत्पन्न झाली तर शास्त्राप्रमाणे ते काम, तो यज्ञ सिद्ध होत नाही आणि मग अपेक्षित असलेले असे फळसुद्धा त्या यज्ञ करणाऱ्याला मिळत नाही. मात्र जपयज्ञाला याची कशाचीच आवश्यकता नसते. हा केल्याने दोष निर्माण होत नाहीत तर मागील दोष किंवा पाप नाहीशी होतात. हा यज्ञ करण्यास देशकालाचे बंधन नाही. हा कोणीही करू शकतो. वेगवेगळ्या संप्रदायांमध्ये भगवंताला
वेगवेगळ्या नामांनी आळवत असतात किंवा त्याची स्तुती करत असतात. नामामध्ये फरक असला तरी भावामध्ये फरक नसतो. म्हणूनच जपयज्ञाला सर्वांचीच मान्यता आहे. जपयज्ञ म्हणजे सतत जप करणे. असा जपयज्ञ म्हणजे भगवंताची विभूती आहे. येथे जपयज्ञ म्हटले असले तरी तो यज्ञ दृश्य स्वरूपाचा नाही, कारण जप हा आपण मनात करतो आणि तो वैयक्तिक स्वरूपाचा असतो. असा हा जपयज्ञ करणारा भगवंताची विभूती समजावा, कारण जपयज्ञ हा सुद्धा एक प्रकारे सूक्ष्म असाच आहे. स्थावर गोष्ट म्हणजे स्थिर गोष्ट. यामध्ये जमीन, घर इत्यादीला स्थावर असे म्हणतात. पण या गोष्टी काही माणसांच्यासाठी मर्यादित आहेत. सर्व पृथ्वीवरील स्थावर गोष्टींचा जर विचार केला तर हिमालया एवढी दुसरी कोणतीच गोष्ट स्थावर रूपात आढळत नाही. आणि त्याचे भव्यपण हीच भगवंताची विभूती आहे, असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत.